नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित तिसरं प्रकरण मसावी लसावी यातील आपण सराव संच 13 घेणार आहोत. सराव संच 13चा प्रश्न पहिला यातील 6व्या गणितापासून आपण आज पुढचे गणिते घेणार आहोत. पहिल्या प्रश्नातील 1 ते 5 गणितांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता लसावी काढा. तर 6वं गणित आहे. 15, 30 आणि 90 या 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. मग प्रथम आपण त्याचे मूळ अवयव पाडून घेऊया. आता 15ला 3ने भाग जातो. 3 5 15, 5 1 5. नंतर आता 30ला इथे 0 आहे. एकक स्थानी 0 असेल तर 2ने भाग जातो, म्हणून 3ला आपण भाग देऊया. प्रथम बे 1 बे. 3मधनं 2 गेले, 1 उरला, त्याच्यावरती 0 घेतला, 10 झाले. बे 5 10. आता 15चे अवयव आपण इथं पाडलेलेच आहेत. मग 3ने भाग दिला, 3 5 15 आणि 5ने दिला, 5 1 5. आता 90चे अवयव पाडूया. 90ला 2ने भाग जातो. 9ला भाग देऊया. बे चोक 8. 9मधनं 8 गेले, 1 उरला, 0 घेतला, त्याच्यावरती 0 घेतल्यामुळे 10 झाले. बे 5 10. आता इथं एकक स्थानी 5 आहे, म्हणून 5ने भाग देऊया. 5 9 45. नंतर 3 त्रिक 9 आणि 3 1 3. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही इथं हे नाही आहे की आधी लहान संख्येनेच भाग दिला गेला पाहिजे. कारण आपण 5ने भाग दिला, कारण इथं 5 आहे म्हणून 5ने भाग दिला. म्हणजे एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5ने भाग जातो, म्हणून आपण 5ने दिला, नंतर 3ने दिला. तर अशा लहान मोठ्या संख्यांनी काही क्रमाने भाग द्यायचा असं काही नाही आहे. तुम्हाला जसं लक्षात येईल तसं तुम्ही भाग देऊ शकता. फक्त मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आता इथं आपण 15चे अवयव लिहूया. 3 × 5. 30चे अवयव 2 × 3 × 5. 90चे अवयव 2 × 5 × 3 × 3. 2 × 5 × 3 × 3. आता तीनही संख्यांमध्ये जे सामायिक अवयव आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आता इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. त्यांना खूण करा, अंडरलाईन करा, म्हणजे लक्षात येईल. आता लसावी बरोबर 3 नंतर 5. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, गुणिले 5. आता इथं 2 आहे. तिघांमध्ये असलेले शोधल्यानंतर 2 संख्यांमध्ये असेल तरी पण ते आपण शोधायचे. आता इथे 2 वरती ह्या संख्या संपल्या आहेत. आता इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणजे हा एक 2 आपण घेतला. आता ह्या सगळ्या संख्या घेतल्या, यातला उरला आहे. आता उरलेल्या सगळ्या संख्या झाल्या का अंडरलाईन केलेल्या ते बघायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठली संख्या शिल्लक राहिली का. आता इथं 3 राहिला आहे, इथं गुणिले 3. आता हा गुणाकार म्हणजे लसावी. 3 5 15, 15 दुणे 30 आणि 30 त्रिक 90. म्हणजे या 3 संख्यांचा लसावी आलेला आहे 15, 30 आणि 90. या 3 संख्यांचा लसावी आलेला आहे 90. तर अशा पद्धतीने लसावी आपल्याला काढायचा आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 105 आणि 195. आता 105 म्हणजे इथं एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5ने भाग जाईल. 5 दुणे 10ला भाग देऊया. 5 दुणे 10. 5ला भाग दिला, 5 1 5. आता 21ला 3ने भाग जातो. 3 7 21, कारण 3च्या पाड्यामध्ये 21 आहे. 3 7 21, 7 1 7. 195. 195ला 5ने भाग देऊया, कारण इथं एकक स्थानी 5 आहे. आता प्रथम 19ला भाग देऊया. 5 त्रिक 15. 19मधनं 15 गेले, 4 उरले, 4वरती 5 घेतला आपण, हा 45 झाले. 5 9 45. आता 39ला 3ने भाग जातो.
तीनची कसोटी. तीनची कसोटी काय आहे? दोन्ही अंकांची बेरीज करायची. 9 आणि 3 12. त्या बेरजेला 3ने भाग गेला तर या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो आणि 12ला 3ने भाग जातो. 3 चौक 12. 3च्या पाड्यामध्ये 12 आहे म्हणजे 39ला 3ने भाग जाणार आहे. मग 3 एक 3, 3 त्रिक 9. किंवा पाडेपाठ असतील तर पटकन लक्षात येतं. 13 एक 13. मग आता 105 चे अवयव आपण लिहून घेऊ. 5 गुणिले 3 गुणिले 7. 195चे अवयव आहेत 5 गुणिले 3 गुणिले 13. आता दोन्ही संख्यांमध्ये सामायिक असलेली संख्या किंवा सामायिक असलेला अवयव 3 आणि 5. लसावी बरोबर 5 गुणिले 3. आता उरलेली संख्या 7 आणि इथं उरलेली संख्या 13. त्यांचे गुणाकार करायचा आपल्याला. 5 त्रिक 15. 15 गुणिले 7. 15 7 105 आणि 105 गुणिले 13. 105 गुणिले 13. 13 5 65. हातच्या आले 6. 13 आणि शून्याला गुणलं 13 0 0 अधिक 6 6 आणि 13 एक 13 म्हणजे 1365 लसावी आलेला आहे. हा जो गुणाकार आहे हा गुणाकार येतो 1365 म्हणजे 105 आणि 195चा लसावी आहे 1365. आता पुढचं गणित घेऊया. 8वं गणित 12 15 45. प्रथम आपण 12ला भाग देऊया. 12ला 2ने भाग जातो. बेसक 12. तर 6ला पण 2ने जातो. बेत्रिक 6 आणि 3ला 3ने भाग दिला. 3 एक 3. 15. 15ला 3ने भाग जातो. 3 5 15. 5 एक 5. 45. 45ला 3ने भाग दिला. 3 एक 3. 4मधनं 3 गेले 1 उरला. 5 घेतले 15 झाले. 3 5 15. पुन्हा 3ने भाग दिला आपण. 3 5 15. 5 एक 5. 12 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. 15 बरोबर 3 गुणिले 5 आणि 45 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 5. लसावी बरोबर दोघांमध्ये आता इथं कुठले सामायिक आहे बघा. 2 इथं वरती आहे पण इथं नाही आहे. मग 3 घेऊया. 3 3 3. नंतर 3 3 झाले. आता इथं वरती आता दोघांमध्ये तिघांमध्ये सामायिक असलेली नाहीच आहे. आता इथे कुठली संख्या. आता दोघांमध्ये सामायिक असलेले आहे. आता इथं हा 5 आणि 5. 3 गुणिले 5. आता उरलेल्या संख्या आता इथं बघा 2 गुणिले 2 उरलेत आणि इथं 3 म्हणजे ह्या उरलेल्या संख्या आपल्याला घ्याव्या लागतील. 2 गुणिले 2 गुणिले हे वरचे घेतले सगळे आपण हे घेतलेत. आता इथलं राहिलेलं आहे 3. एकही संख्या जर त्यातली आपण घ्यायची राहिली किंवा एखादा मुळावयव यातला घ्यायचा राहिला तर आपलं उत्तर चुकणार आहे. म्हणून या तिघांमध्ये सामायिक अवयव असलेला 3, दोघांमध्ये सामायिक अवयव असलेला आपण 5 घेतला. मग आता इथं शिल्लक राहिलेले हे 2 2 गुणिले 2 2 आणि हे घेतलेत. आता यातला शिल्लक राहिलेला 3. आता हा गुणाकार करूया आपण. 3 5 15. 15 दुणे 30. 30 दुणे 60 आणि 60 गुणिले 3. 6 त्रिक 18 0 180.
लसावी बरोबर 180. 3×5 = 15, 15×2 = 30, 30×2 = 60 आणि 60 × 3 6 3 0 0 3 × 18 म्हणजे 180 लसावी आलेला आहे. आता पुढचं 9वं उदाहरण घेऊया. 63 आणि पुढची संख्या दिलेली आहे 81. 63ला 3ने भाग जातो, कारण 6 आणि 3 या दोघांची आपण बेरीज केली. 6 आणि 3 9. 9ला 3ने भाग जातो म्हणजे 63ला पण 3ने भाग जाणार आहे. मग 3×2 = 6, 3×1 = 3. 21ला पण 3ने भाग जातो. 3×7 = 21 आणि 7×1 = 7. 81. आता 8 आणि 1 9 म्हणजे 3ने भाग जाईल. 3×2 = 6. 8मधनं 6 गेले, 2 उरले. 2वरती 1 घेतला, 27 झाले. 21 झाले. 3×2 = 6. 8मधनं 6 गेले, 2 उरले. त्याच्यावरती 1 घेतला, 21 झाले. 3×7 = 21. आता पुन्हा 3ने भाग जातो आहे. 3×9 = 27. पुन्हा 3ने भाग दिला आपण. 3×3 = 9 आणि 3×1 = 3. 63 बरोबर 3 × 3 × 7. 81 बरोबर 3 × 3 × 3 × 3. लसावी. दोघांमध्ये 3. नंतर हा 3 पुन्हा इथं सामायिक आहे. नंतर आता सामायिक कुठली संख्या नाही आहे. आता वरती उरला आहे 7 आणि खाली उरला आहे हा 3 × 3 म्हणजे हा 3 आणि हा 3. मग 3 × 3. 3×3 = 9. 9×7 = 63 आणि 63 × 3×3 = 9. किंवा तुम्ही असा पण गुणाकार करू शकता आपण आपल्या सोयीसाठी. इथं 3 3 3 3 आहे. मग 3×3 = 9, 9×3 = 27, 27×3 = 81 असाही आपण गुणाकार करून घेऊ शकतो. म्हणजे कुठलाही तुम्ही कसाही गुणाकार केला तरी चालतो आहे. 3×3 = 9, 9×3 = 27, 27×3 = 81 आणि 81 × 7. 81 × 7 आपण गुणाकार केला तर 7×1 = 7. 7×8 = 56 म्हणजे 567. पुढचं शेवटचं उदाहरण घेऊया. 10वं उदाहरण 18, 36 आणि 27. आता आपण 18चे अवयव पाडले. 18ला 2ने भाग जातो आहे. 2×9 = 18. 9ला 3ने भाग जातो. 3×3 = 9, 3×1 = 3. 36. 2ने भाग दिला आपण कारण इथे एकक स्थानी 6 आहे. 2×1 = 2. 3ला भाग दिला. 2×1 = 2. 3मधनं 2 गेले, 1 उरला, 6 घेतले, 16 झाले. 2×8 = 16. पुन्हा 2ने भाग दिला. 2×9 = 18. 3ने भाग दिला. 3×3 = 9 आणि 3×1 = 3. 27ला 3ने भाग दिला. 3×9 = 27. 3×3 = 9. 3×1 = 3. मग आता 18 बरोबर 2 × 3 × 3. 36 बरोबर 2 × 2 × 3 × 3. 27 बरोबर 3 × 3 × 3. आता तिघांमध्ये सामायिक असलेले शोधूया आधी. इथे 2 2 वरती आहे, इथे खाली नाही आहे. 3 आहे बघा. 3, हा 3 आणि हा 3. लसावी बरोबर आपण तिघांच्या जोडीबद्दल आपण एक 3 घेतला. नंतर पुन्हा इथं 3 आहे. 3 3 3 × 3. तिथं दोघांमध्ये असलेली संख्या 2 2 आहे. हा 2 आणि हा 2 × 2.
आता उरलेले घेऊया, हा 2 आणि हा 3, कारण यांच्या खाली अंडरलाईन नाही आहे, म्हणजे हे 2 संख्या उरलेल्या आहेत. मग 2 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दुणे 18, 18 दुणे 36 आणि 36 गुणिले 3, 3 सक 18, हातचा 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 108. लसावी आहे 108, म्हणजे या 18, 36 आणि 27 या 3 संख्यांचा लसावी 108 आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने लसावी काढायचा असतो. फक्त तुम्ही जरा घरी उदाहरणांचा सराव केला की लसावीची उदाहरणं तुम्हाला किंवा कुठलीही उदाहरणं आपल्याला सहज सोडवता येतात. म्हणून सराव जास्त महत्त्वाचा आहे. उदाहरणं सारखे सोडवा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही उदाहरणांचा लसावी काढायला परीक्षेमध्ये आलं तर तुम्हाला ते सहज काढता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.